नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कॉलेजमध्ये. तर आज आपण काही नद्यांबद्दल जीकेचे काही एमसीक्यू पाहणार आहोत, म्हणजे क्वेश्चन पाहणार आहोत. ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये येतात म्हणजे येतातच. चला तर करूया सुरुवात. प्रश्न क्रमांक पहिला, गोदावरी नदी म्हणजे गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे का म्हणतात? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, धार्मिक महत्त्वामुळे. धार्मिक महत्त्वामुळे गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तुम्ही कमेंट करून सांगा की गोदावरी नदी ही कोणत्या राज्यातून वाहते. कमेंट करून नक्की सांगा कोणत्या राज्यातून वाहते. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? ऑप्शन सी, तापी. तापी नदी ही अरबी समुद्राला मिळते. भीमा नदीचा उगम कुठे आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे भीमाशंकर. भीमा नदीचा उगम भीमाशंकर मध्ये आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील सर्वाधिक खोऱ्या असलेली नदी कोणती? तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोदावरी. गोदावरी नदी खोरे सर्वाधिक जास्त आहेत. प्रश्न क्रमांक 5, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कृष्णा. कोयना धरणचे तुम्हाला प्रश्न सांगतो. कोयना धरण हे कोणत्या जिल्ह्यात येते? कमेंट करून नक्की सांगा. ऑप्शन सी, पंचगंगा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात आहे? पंचगंगा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीचा उगम आहे. पश्चिमी वाहिनी नद्या प्रामुख्याने कुठे उगम पावतात? पश्चिमी वाहिनी नद्या प्रामुख्याने कुठे उगम पावतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतात उगम पावतात. पौरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पौरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गोदावरी. बघा, सर्वात जास्त प्रश्न हे गोदावरी नदीवर येतात. त्यामुळे गोदावरी नदीचे सर्व प्रश्न आपण अभ्यास केलाच पाहिजे. सर्व प्रश्नांचा हे खूप महत्त्वाचं आहे. पैनगंगा नदी कोणत्या नदीला मिळते? तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वैनगंगाला. वैनगंगाला नदी मिळते. वैनगंगा नदी पुढे कोणत्या नावाने ओळखली जाते? त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्राणहिता. प्राणहिता ह्या नदीला ह्या नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 11, कृष्णा नदी महाराष्ट्राबाहेर कोणत्या राज्यात पुढे वाहते? म्हणजे कृष्णा नदी महाराष्ट्रातून पुढे कोणत्या राज्यात वाहते? तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कर्नाटक. प्रश्न क्रमांक 12, इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर त्याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, गोदावरी. बघा, उपनद्या गोदावरीच्या खूप आहेत. त्यामुळे तुम्ही गोदावरी नदीवरती अभ्यास जास्त करा. उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अरबी समुद्र. अरबी समुद्राला मिळते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गोदावरी. सर्वात मोठे नदीचे खोरे हे गोदावरीचे आहे. प्रश्न क्रमांक 15, मुळा नदी कोणत्या शहराजवळ वाहते? मुळा. ऑप्शन बी, पुणे. पुण्यामध्ये मुळा नदी वाहते. प्रश्न क्रमांक 16, गोदावरी नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर त्याचं योग्य उत्तर ऑप्शन बी, बंगालचा उपसागर. बंगालच्या उपसागराला मिळते. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिमी वाहिनी नदी कोणती? तर त्याचं योग्य उत्तर ऑप्शन सी, तापी. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिमी वाहिनी नदी ही तापी नदी आहे. प्रश्न क्रमांक 18, वैतरणा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? वैतरणा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? त्याचं योग्य उत्तर ऑप्शन सी, पालघर. पालघरमधून वैतरणा नदी वाहते.
प्रश्न क्रमांक 19, कृष्णा नदीची प्रमुख उपनदी खालीलपैकी कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोयना. कृष्णा नदीची उपनदी, प्रमुख उपनदी ही कोयना आहे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील नद्यांचा बहुतेक प्रवाह कोणत्या दिशेने आहे? महाराष्ट्रातील नद्यांचा बहुतेक प्रवाह कोणत्या दिशेने आहे, म्हणजे नद्या कोणत्या दिशेने सर्वात जास्त वाहतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पूर्व दिशेने सर्वात जास्त नद्या वाहतात. तर आज एवढेच आपले प्रश्न होते. असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि त्याच्यावरती ऑल करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन आलेल्या लगेच कळतील. चालतंय. धन्यवाद. थँक्यू.